भारत जोडो यात्रेदरम्यान ठाण्यात काँग्रेस छोडो अभियान राहुल गांधींना टाटा बाय बाय करून आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थित शेकडो काँग्रेसी भाजपामध्ये काँग्रेसची भारत जोडो यात्रा ठाण्यात आली असता ठाणे जिल्ह्यातील शेकडो काँग्रेसींनी राहुल गांधींना टाटा बाय बाय करून भाजपमध्ये प्रवेश केला। आमदार संजय केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत शनिवारी काँग्रेसचे दिवंगत माजी आमदार बी.के. भगत यांचे सुपुत्र काँग्रेसचे प्रदेश सदस्य अनिल भगत यांनी त्यांच्या मुंब्रा रेतीबंदर भागातील शेकडो कार्यकर्त्या समवेत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला। या प्रसंगी आमदार निरंजन डावखरे, जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, माननीय नगरसेवक नारायण पवार, परिवहन सदस्य विकास पाटील, भाजप स्लम सेल अध्यक्ष कृष्णा भुजबळ, सरचिटणीस मनोहर सुखदरे, सचिन पाटील, कैलास म्हात्रे, कुणाल पाटील आदी उपस्थित होते। एक ही नारा, एक ही नाम, जय श्री राम, जय श्री राम। मोदी सरकार, अब की बार, फिर एक बार, मोदी सरकार। काँग्रेस पक्षाची नेतृत्व व्यवस्थित नाहीये। समाजात काम घेऊन जाताना आपल्याला पाठबळ कुठे मिळेल आम्हाला विचार करण्याची गरज आहे। आम्ही इथे बघतो तो विकास नाही भकास चाललेला आहे। लढाई वेगळी आहे, मी चळवळीतला आहे। माझे विचार ज्या पद्धतीचे आहेत त्या पद्धतीने काँग्रेसमध्ये तर नेतृत्व शून्यच आहे सगळं आहे आणि ते काँग्रेस जोडो नाही तोडोच सगळं प्रकार चालू आहे। कारण पक्ष विकला जातो। जसं आज राहुलजींचा कार्यक्रम होता, मी सांगतो तुम्हाला, तर मुंबईतनं हा एका वेगळ्या पक्षाने हायजॅक केलेला कार्यक्रम होता। तिकडे कार्यकर्ते आमचे तिथे काँग्रेसचे म्हणजे पिढ्यानपिढ्याचेच कार्यकर्ते खरोखर ते जे आमच्याबरोबर आले ते थांबले होते राहुलजींचा स्वागत कराल तिथे किंवा आणखी ढोल बाजे घेऊन पण बिचारांना राहुलजींचा चेहरा पण दिसला नाही। एक अशा नेतृत्वहीन चाललं म्हणजे हे इथे काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कसा प्रोत्साहित होऊन काम करेल समाजामध्ये असं तर काहीच नाही दिसत आहे। मग तिथे राहून करणार काय मी? आणि मी इथे बघतो तर मला 2016 पासून मी काँग्रेसमध्ये आहे, पण माझे बंधू, मोठे बंधू आमचे आणि केळकर साहेब हे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतात तेव्हा ते कुठे बघत नाहीत। आणि अनेक आमचे जे कार्यकर्ते मुंबऱ्यातलेही तेही माझ्या बरोबरच आधीपासून मी काँग्रेसमध्ये, पण ते मला सपोर्ट करतायत। आणि काँग्रेसचा कार्यकर्ता फक्त तिथे दाखवायपुरता आहे। काँग्रेसनी कार्यक्रम द्यायचे प्रदेशनी आणि जिंदाबाद मुर्दाबाद करायचं, काहीतरी करायचं, ठोस काम काही नाही, नेतृत्वहीन आहे सगळ्या गोष्टी। तिथे पक्ष कसा वाढेल? मग आम्हाला लोकांसमोर जाताना ह्या अडचणी येणार आहेत, म्हणून त्याकरता माझा हा निर्णय आहे का इथे जो ज्या पद्धतीने विकास चाललेला आहे मोदींच्या नावाने, काही अनेक योजना, सरकारी योजना आज तळागाळात गाव खेड्यापर्यंत पोहोचल्या, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्या। मग ह्या योजना आम्ही लोकांकडे घेऊन गेलो तर मग हे चांगला आम्हाला जो आमचा विचार करून जे आम्हाला काम करायचं आहे त्याला इथे चालना मिळणार आहे, म्हणून आम्ही इथे बीजेपी पक्षामध्ये आज आलेलो आहे। तुम्ही सांगितलं की काँग्रेसमध्ये गटबाजी आहे, ती गटबाजी भाजपमध्ये होऊन घेणार नाही, एक मताने काम करू नाही, गटबाजीचा म्हणजे हे तर मोठा प्रश्न आहे तो, पण त्याच्यामध्ये असंच आहे, मी ज्या प्रभागात राहतो आमचा त्या प्रभागात आम्हाला कसं राहायचं आहे हे मला त्यांना सांगावं असं माझ्या मनातलं मी बोललो आणि खरोखर तसंच करणार आम्ही नक्कीच। मला तर वाटतं का मी ज्या आज पण कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचलेलो आहे त्या लोकांना माझं मन आणि माझे विचार माहिती आहेत आणि ते लोकांचे कसं थोडंफार पण कुठे काय असेल तर मी नक्कीच ते सगळं संपवायचं काम करेन। कारण मी काँग्रेसमध्ये पण आम्ही तेच केलं, म्हणून आम्ही एकत्र राहिलो होतो, पण तिथे स्कोप नाहीये, काय नाही आणि विकास नाहीये। विकास कुठे होणार आहे? हे वाटचाल आमची पुढे कशी नेता येईल, आम्हाला आमच्या कार्यकर्त्याला मान सन्मान कसा दिला जाईल, आमच्या तिथल्या नागरिकाला, मतदाराला कसा आम्हाला सुखी करता येईल, चांगल्या सुविधा देता येतील, त्यांच्यापर्यंत कसं पोहोचता येईल, याकरता आम्हाला हा पक्ष सर्वांगाने दिसतं का इथे आम्हाला मदत होईल आणि आम्ही जोरदार करू। आमच्याकडे संघटन आहे ऑलरेडी, बीजेपीचं तिथे संघटन आहे। आता हे सगळं वाढणार, फोफावणार। आज मला तर मी बोलू नये, पण कदाचित आम्हाला तिकडे निशाणी दिलीच ना सर तर आम्ही निशाणी घेऊन जाऊ मुंबऱ्यामध्ये।
आणि आम्हाला असं नाही की आमची कामाची पोचपावती भविष्य काळात आम्ही अशी देऊ की जे बीजेपीला वोट करायचं नाही म्हणतात त्यांची मानसिकता, त्यांचं मन आणि मत परिवर्तन करण्याची ताकद पण ठेवतो आम्ही. आदरणीय मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी आणि मोदीजींचं जे कार्यकर्तृत्व गेल्या 10 वर्षामध्ये बघितलं, गरीब कल्याण योजनेच्या योजना असतील किंवा गरिबाच्यासाठी करणारं सरकार, काम करणारं सरकार याकडे असेल. राहुल गांधी ठाणे जिल्ह्यात प्रवेश करत असताना काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी हे मोदी करत भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र आणि ठाणे जिल्ह्याचा सूर आणि दिशा जी आहे ती कुठे आहे हे याच्यातून आपल्याला सिद्ध होतंय. राहुल गांधींनी सांगितलं की आमची पार्टी इंटॅक्ट आहे, परंतु त्यांची पार्टी तर सगळीकडे निरनिराळ्या ठिकाणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा भ्रमनिरास झाल्यामुळे मोठे नेते, माजी मुख्यमंत्र्यापासून ते तळागाळातल्या कार्यकर्त्यांपर्यंत हे भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत. कारण त्यांना देश बळकट करायचंय, देशहित साधायचंय आणि देशाला जगामध्ये क्रमांक 1 वर पोचायचंय, ते आदरणीय मोदीजींच्या नेतृत्वाखाली पोचवायचंय. आणि त्यामुळे एका अर्थाने या मुहूर्तावरच काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते भारतीय जनता पार्टीमध्ये आलेत. अनिल भगत हे BK भगत जे या ठिकाणी 10 वर्ष आमदार होते, खूप ज्येष्ठ असे त्या ठिकाणी काँग्रेसचे नेते होते. मॅडम इंदिरा गांधींच्या जवळचे असे प्रमुख पदाधिकारी होते आणि त्यांच्या कुटुंबातले देखील अनेक 2-2, 3-3 पिढ्या काम करणारे. शेवटी त्यांच्या लक्षात आलं की या देशाचं हित कशामध्ये आहे आणि त्यामुळे या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, मग सरचिटणीस आहेत, OBC सेलचे आहेत, SC सेलचे आहेत, विविध सेलचे देखील प्रमुख लोक आज पक्षामध्ये प्रवेश करत आहेत. सर, राहुल गांधी आज ठाण्यातून ज्यावेळेस